गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जबतलाई अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। या आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता। त्यात 3 मुलींचा मृत्यू तर 3घींवर उपचार सुरू आहे। अखेर सरकारतर्फे आता शाळेविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। आदिवासी दिनाच्या मध्यरात्री जपतलाई आश्रम शाळेतील 6 विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता। यापैकी 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या। या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। या घटनेनंतर आश्रमशाळेची मान्यताच रद्द करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता। अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली आणि कुपार लिंगो विकास संशोधन संस्था गडचिरोली संचालित अनुदानित आश्रमशाळेची मान्यता रद्द केली आहे। संस्थेला संपूर्ण प्रकरणाची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती। सुनावणीदरम्यान समाधानकारक खुलासा न दिल्यानं आयुक्त लीना बनसोड यांनी संस्थेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय दिला। गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जपतलाई आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांचे अन्य आश्रमशाळेत समायोजन करण्याचे आदेश देखील दिले आहेत। आदिवासी विकास विभागाच्या आदेशामुळे आश्रमशाळेच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे।